नगरातील विकास कामांमध्ये मोलाचा वाटा उचलत आणि कोरोना काळात मानवतेची सेवा करत माजी नगरसेविका मीनाताई भास्कर खातळे यांनी लोकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते। 5 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी रस्ते, पाणी पुरवठा, दिवाबत्ती व्यवस्था, स्वच्छता उपक्रम अशा महत्त्वाच्या कामांना वेग देत नागरिकांचा विश्वास जिंकलाय। विशेष म्हणजे कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी गोरगरिबांना धान्य, अन्नधान्य किट, औषधोपचार यांची मदत पुरवून समाजसेवेचा आदर्श निर्माण केलाय। याच कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे पुत्र रमेश भास्कर खातळे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहे। आईच्या समाजसेवा, प्रामाणिकपणा व विकासाभिमुख कामांची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार रमेश खातळे यांनी व्यक्त केलाय। स्थानिक पातळीवर नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकता असून मीनाताईंचा वारसा पुढे चालवणारा नवीन नेतृत्व उदयास येणार अशी चर्चा सुरू आहे। खातळे कुटुंबाने वर्षानुवर्षे लोकांमध्ये विश्वास निर्माण केल्याने रमेश खातळे यांच्या उमेदवारीकडे अनेकांचे लक्ष लागलंय। शहराच्या विकासासाठी नव्या ऊर्जेने काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केल्याने आगामी निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहे। नमस्कार, मी रमेश भास्कर खातळे। पहिले माझी आई नगरसेविका होत्या, आता मी स्वतः उमेदवारी करत आहे। तरी आमच्या आईच्या काळामध्ये कामं भरपूर झालेली आहे आणि तरी पाण्याची टंचाई, रस्ते वगैरे ते झालेले आहे। तरी आता माझी पुढील जे मी आता उमेदवारी करणार आहे त्याच्यामध्ये माझे राहिलेले रस्ते पेंडिंग वगैरे, पाण्याची समस्या, तेवढेच ग्रीन जिम वगैरे आणि व्यायामशाळा वगैरे आणि या भरपूर म्हणजे राहिलेले पेंडिंग कामे हे माझे करण्याचं जे एक ध्येय आहे तेवढं मी उमेदवारी करून तेवढं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। जसं माझ्या मातोश्रीला भरघोस मतांनी जेव्हा तुम्ही निवडून दिलं। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।